जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या सबस्क्रायबरची कमेंट आली होती, म्हणजे आपण जो थंबनेलमध्ये आपण जो टेक्स्ट यूज करतो तो टेक्स्ट कसा एडिट करायचा, म्हणजे तो टेक्स्ट इफेक्ट कसा तयार करायचा, कमेंटनुसार आपण आज व्हिडिओ म्हणजे ते टेक्स्ट इफेक्ट आपण आज एडिट करणार आहे। तर तो टेक्स्ट इफेक्ट कसा एडिट करायचा हे पूर्ण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ टेक्स्टवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं थंबनेलची साईज सिलेक्ट करायची आहे। थंबनेलची जी साईज आहे इथून थंबनेलवरती क्लिक करून साईज सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर कलरवरती जाऊन जो आपला बॅकग्राऊंडचा कलर आहे तो ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करून एक टेक्स्ट ॲड करायचं आहे। त्यानंतर इथे जे पण टाईप करायचं आहे ते टाईप करून घ्यायचं आहे। आता मी फॉर एक्झाम्पल आपल्या चॅनलचं नाव टाईप करतो। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर फोंटवरती क्लिक करायचं आहे। इथे फोंटवरती क्लिक करून आपल्याला इथे ऑलरेडी एक फोंट दिलेला असतो, मीम फोंट नावाचा एक फोंट आहे। तर फोंटला वरती क्लिक करून तो फोंट सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर साईज वाढवायची थोडीशी टेक्स्टची, तुम्हाला जसं थंबनेलमध्ये प्रॉपर ॲडजस्ट करायचं त्या प्रकारे। आणि इथे रोटेशनमध्ये जाऊन अँगल असा -3 डिग्रीवरती सिलेक्ट करायचा आहे। टेक्स्टला प्रॉपर असं जिथे तुम्हाला सेट करायचं आहे तिथे सेट करून घ्यायचं। त्यानंतर टेक्स्टचा कलर आहे तो आपल्याला ग्रेडियंट टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे न्यू कलरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे कलरवरती क्लिक करायचं आहे आणि एक काही अशा प्रकारे ह्यावाला कलर इथून सिलेक्ट करायचा आहे। तर ओकेवरती क्लिक करायचं। त्यानंतर पूर्ण असा येलो म्हणजे आपला पिवळा कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता की अशा प्रकारे आपला टेक्स्टचा कलर आहे तो तयार झालेला आहे। तुम्ही इथून थोडासा ॲडजस्ट करायचा असेल पिवळा या कलर तर इथे समोर आणून ओकेवरती क्लिक करू शकता। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इनर शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि आपला भगवा कलर ॲड करून घ्यायचा आहे। आणि ब्लर रेडियसला 5 पर्यंत ठेवायचा आहे आणि ऑफसेट एक्सला 2वर किंवा 3वर ठेवायचा आहे आणि ऑफसेट वायला पण 2वर किंवा 3वर ठेवायचा आहे। त्यानंतर बघू शकता आपला जो टेक्स्ट इफेक्ट आहे तयार झालेला आहे। त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपण अजून एक जे छोटंसं टेक्स्ट एडिट करतो ते पण कसं करायचं ते तुम्हाला सांगतो इथे। तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे लिहून घेतो एक काय पण, ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर फोंटवरती क्लिक करायचं आहे। इथे अमरनाथ बोल्ड नावाचा फोंट आहे तो फोंट सिलेक्ट करायचा आहे आणि याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। रोटेशन -3 डिग्रीवरती ठेवायचं। त्यानंतर इथे शॅडो या ऑप्शनवरती क्लिक करून आपण ज्या कलरचा टेक्स्ट यूज करणार आहे त्या कलरची शॅडो अप्लाय करायची। त्यानंतर त्याला अशा प्रकारे ग्लो इफेक्ट येऊन जाईल। तर अशा प्रकारे टेक्स्ट एडिट करायचे असतात। तरी पण तुम्हाला जर टेक्स्ट एडिट करताना नसला आहे तर मी तुम्हाला एक PLP फाईल दिलेली आहे, ते PLP फाईल ओपन करून घ्या। त्या PLP फाईलचा पासवर्ड तुम्हाला मिळालाच असेल व्हिडिओमध्ये। तर ते PLP फाईल ओपन करून तुम्ही डायरेक्ट ते टेक्स्ट यूज करू शकता तुमच्या थंबनेलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।